बोरगाव सर्कल रुंदीकरण ही काळाची गरज. अतिक्रमण हटाव मोहिमेस शासनाला यश. सर्कल सुशोभीकरणास राजकीय एकोप्याची गरज. बेळगावी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या विशेष प्रयत्नातून बोरगाव शहराच्या प्रमुख केंद्र असणाऱ्या सर्कल रस्त्याचे रुंदीकरण व सुशोभीकरण कामास जवळपास 2 कोटीच्या अधिक निधी मंजूर झाला असतानाही गेल्या कित्येक दिवसांपासून सदरचे काम बंद अवस्थेत पडल्याचे दिसत आहे. बसस्थानक परिसरात अतिक्रमणाचं थैमान आणि त्यामुळे वारंवार होणारे अपघात यामुळे सर्कल रुंदीकरण होणे काळाची गरज असतानाही अजून काही अंशी अतिक्रमण काढण्यास काही तक्रार दाखविल्याने सदरचे कामकाज मंद गतीने चालू असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी थांबून शहराला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शहरातील प्रमुख नेत्यांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून सदरच्या विकासकामाला प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे प्रवासी व नागरिकांतून बोलले जात आहे. गेले अनेक वर्षे बोरगाव सर्कल रुंदीकरण व सुशोभीकरण व्हावे ही शहरवासियांची मागणी होती. या मागणीची दखल घेत राज्याचे सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे पाठपुरावा केला असता या सर्कल कामासाठी 2,50,00,000 निधी मंजूर झाला आहे. महिन्यापूर्वी उपलब्ध निधीतून झालेल्या कामाचा शुभारंभही सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात करण्यात आला. ठेकेदारांनी कामालाही सुरुवात केली. सर्कल परिसरातील व्यावसायिकांची अतिक्रमणे हटवून रुंदीकरणाचे कामही सुरू झाले होते. पण का कोणास ठाऊक गेल्या काही दिवसापासून हे काम बंद झाले आहे. त्यामुळे व्यावसायिक खोकी अतिक्रमण हटवण्यास अधिकाऱ्यांना अवघड झाले आहे की अतिक्रमण हटविताना अधिकाऱ्यांना राजकीय दबावाचे ग्रहण लागले आहे हे कळणे कठीण होऊन बसले असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे. सर्कल रुंदीकरणात सर्कल परिसर जोडणाऱ्या रस्त्यांचे डांबरीकरण, सर्कल मध्यभागी हायमास लॅम्प, कीर्तिस्तंभाचे सुशोभीकरण, सर्कलभोवती 3.5 फूट अंतराचे फुटपाथ यांसारखी कामे या अनुदानातून करण्यात येणार आहेत. त्यामुळे शहराच्या विकासाला आपापसातील राजकीय हेवेदावे विसरून अतिक्रमण हटाव मोहिमेस नेत्यांनी सहकार्य करावे व बोरगाव शहराला सौंदर्य प्राप्त करून देण्यास प्रत्येकाने सिंहाचा वाटा उचलावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून केली जात आहे. महान कार्य न्यूजसाठी अजित कांगळे, बोरगाव.